उजनी धरणातील दूषित पाण्यामुळे सोलापुरात कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याचा गंभीर मुद्दा आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत उपस्थित करत शासनाने यावर दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। सोलापूरची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाण्यात कुरकुमसह विविध MIDC तसेच पुणे पिंपरी चिंचवड शहरातील दूषित पाणी मिसळले जात आहे। परिणामी सोलापुरात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत असा अत्यंत गंभीर निष्कर्ष मांडत यावर महाराष्ट्र शासनाने दीर्घकालीन उपाययोजना करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली। मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी ही मागणी केली आहे। एक गंभीर बाब मला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की सोलापूर शहरामध्ये राज्यातले सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण सोलापूर शहरामध्ये आढळत आहेत। त्याचं कारण म्हणलं तर अनेक वर्ष लोकांना वाटायचं की सोलापूर हे विडी कामगारांचं शहर आहे आणि विडीमुळे या ठिकाणी कॅन्सरचे रुग्ण आढळतात। पण काही तज्ञांचं असं मत आहे की सोलापूर शहराला जो पाणी पुरवठा केला जातो तो उजनी धरणामध्ये उजनी धरणाच्या वरती असलेले कुरकुम MIDC असेल, पुणा असेल, पिंपरी चिंचवड असेल, अनेक मोठ्या शहरातनं जे दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी मिसळला जातो तो मागच्या 30 ते 40 वर्ष या ह्याच्यावरती काम न केल्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आहेत। आज एका सोलापूर जिल्ह्यात अध्यक्ष महोदय 5 ते 6 कॅन्सरचे हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। रिलायन्स सारखा मोठा ग्रुप सुद्धा सोलापूरमध्ये येऊन कॅन्सरचं हॉस्पिटल सुरू करतो। ह्याचं गांभीर्य हे सरकारने ओळखलं पाहिजे आणि आपल्याला दीर्घकाळ या पाण्याच्या शुद्धीकरणावरती ह्या सरकारने काम केलं पाहिजे अशी मी इच्छा आपल्या माध्यमातून करतो। मुख्यमंत्री महोदय यावरती निश्चितच येणाऱ्या काळात दीर्घकाळ उपाययोजनावरती काम करतील हाही विश्वास मला आपल्या माध्यमातून आहे।